Audio Jungle. मावशी तुझी मग माझी बहीण आहे ना भैया उधर भी क्या तुमचा आशीर्वाद बस. तर आम्ही याच्यासाठी उभं केला हा आम्हाला जनतेला पूर्ण जनतेला मी सोडून बाकी कोणत्या महिलेला विचारा सागरला फोन केला सागर आला नाही असं कधीच होणार नाही. कोणताही प्रश्न राहू द्या घरगुती राहू द्या सामाजिक कोणताही इतकंच काय आर्थिक जरी असला तरी ह्या ताईला एखाद्या व्यक्तीने फोन केला का ताई माझी ही अडचण आहे तर हा आणि ह्या ताई इतक्या सहज जात्या. ह्या सगळ्या बायकांना फक्त ताईच्या पाठिंबा म्हणून उभे आलेले आहे. लोक आमच्याकडे गाड्या भरू येत होते का आमच्याकडे चला पण आम्हाला सगळे आम्ही काय आणलो नाही आम्हाला जायचंच नाही कुठं आम्हाला आमच्या गल्लीचा नगरसेवक पाहिजे म्हणजे जेणेकरून आम्ही त्याला लगेच 0 मिनिटात आवाज देतो. आता तो इथून मागे तर नगरसेवक नाहीये पण तरी सुद्धा तो एक भाऊ म्हणून एक मित्र म्हणून तो सगळ्यांच्या मागे उभा राहतो. इतकी समाजसेवा करतो तो. आपण जर त्याला म्हणलं बिना भैया थांब थोडं नंतर जेवून जाय तर तू जेवत्या ताटावून उठून जातो. त्याला इतकी लहानपणापासूनच ती आवड आहे तर तो कोणाला नाही म्हणजे म्हणतच नाही. तो कोणाचं नंबर 4 मधून यांची जीत पक्की झालीच पाहिजे आणि होणारच कारण का हे सगळ्या महिला त्याच्यासाठी आहे. बिना निस्वार्थी एकदम निस्वार्थी महिला त्याच्या माग उभे सगळ्या म्हणते सागर भैया तू फक्त पुढे वय आम्ही तुझ्या माग आहे. आणि इतके आमचं 10 वर्ष स्वप्न आहे तेव्हा तो 18 वर्षाचा बी नसेल 10 वर्षापासून आमचं स्वप्न होतं याने निवडणूक लढावी 10 वर्षापासूनच. येऊन येणार कोण सागर भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. वनिता ताई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. शक्ति मिर्ची खाएंगे सागर भैया खाएंगे शक्ति मिर्ची खाएंगे. बोलो बोलो. सागर भाऊ आज तुम्ही आपली प्रचार रॅली काढलेली आहे कशा प्रतिसाद देतात? हा मी प्रभाग क्रमांक 4 मधला अनुसूचित जमातीमध्ये एसटी उमेदवार आहे. माझं नाव आकाश उर्फ सागर वनिता सुनील कुमार ठाकूर. प्रभाग क्रमांक 4 मधून अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे. माझी निशाणी हॉकी बटन ठिकाणी जातोय त्या ठिकाणी मला भरभरून प्रतिसाद भेटतोय. मला तरी असं वाटतं की मी विजयाच्या उंबरठ्यावरती आहे की काय. मी ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी मतदारांचा भरभरून प्रतिसाद भेटतोय. ते मला म्हणताय की आम्हाला स्थानिकचा जो उमेदवार आहे तोच आमचा स्थानिकचा उमेदवार आहे. तो एसटी कॅन्डिडेट आहे. माझी लढाई ओपन ओबीसी एससी यांच्या विरोधात माझी लढाई नाहीये. माझी हक्काची जी लढाई आहे ती माझी एसटीची लढाई आहे. कारण मी एसटीचे जो उमेदवार उभे आहेत त्यांच्या विरोधात मी फॉर्म भरलेला आहे अपक्ष म्हणून. काय समस्या लोकांना तुमच्याकडे मांडतोय? नागरिकांच्या समस्या अशा आहेत की काही ठिकाणी कचऱ्याचं प्रकरण आहे काही ठिकाणी मूलभूत सुविधा जसे की आपण म्हटलं काही पाण्याच्या आहे रस्त्याच्या ड्रेनेजच्या आहे. त्या ज्या सुविधा आहे रस्त्याच्या ड्रेनेजच्या या ऑलरेडी आमच्या जे पालकमंत्री साहेब संजय शिरसाट साहेब यांनी विकासाच्या मुद्द्यावरती जे काही निवडणूक लढणार आहेत त्या मुद्द्याचं नगरसेवक करेल काय कारण तेवढा विकासच त्यांनी करून ठेवलेला आहे. तर माझ्या सगळ्यात पहिले प्रथम हा भर राहील कचऱ्याचं वर्गीकरण. दुसरी गोष्ट माझा हा भर राहील का गुन्हेगारी मुक्त माझा प्रभाग करणार. तिसरी महत्वाची गोष्ट ही राहील की ज्या ठिकाणी शोषित पीडित दुखित जो नागरिक आहे त्याला मी असहाय्यपणे निस्वार्थपणाने मदत करणार. आणि सर्वप्रथम जर मी नगरसेवक बनलो तर मी माझ्या पॅन्टीला खिसा ठेवणार नाही. मी स्वतःचा खिसा आयुष्यात कधी भरणार नाही. माझे ज्यावेळेस मी फॉर्म भरलेले तर माझ्या फॉर्मावरती जी रक्कम आहे ती रक्कम आहे येणाऱ्या पंचवार्षिकानंतर तीच रक्कम मी तुम्हाला दाखवणार का एवढा रकमेचा मी मालक आहे म्हणून. जनतेला आणि वोटरला काय आवाहन करणार? जनतेला आणि वोटरला मी एकच आवाहन करणार. मी मतदार आहे. मी मतदानाचं घोषित केलेलं आहे. आज मी उमेदवार आहे. मी अपक्ष उमेदवार आहे. मी एसटी कॅन्डिडेट आहे. प्रभाग क्रमांक 4 मधून मी स्थानिकचा उमेदवार आहे. तर माझं मतदारांना एकच सांगायचं की तुम्ही तुमचा हक्काचा स्थानिक उमेदवार निवडा. तुमच्या एका फोनवरती हाकेच्या
10 अंतरावरती येणार. तुमचं पोलीस स्टेशन, तुमचं हॉस्पिटल, तुमची कुठलीही अडचण असेल त्या ठिकाणी मी एक फोन करा, मी निस्वार्थपणाने तुमच्या सोबत असेल. आणि आजही आहे, उद्याही राहील. मी निवडणूक लढतोय. माझी एकच विनंती मतदारांना का तुम्ही स्थानिकच्या उमेदवाराला निवडून द्या, एसटी कॅन्डिडेटच्या. काय सांगतील भाऊ, युवा नेता आहे, युवा नेता आहे आणि गरिबीतून त्यानं हा फॉर्म भरलेला आहे. त्याच्या मागे कोणताही राजकीय असं काही हे नाही, त्याला वरद हस्त नाहीये. आणि गरिबीमधून त्यांना जो हा फॉर्म भरलेला आहे, माझा भाचा आहे. आणि हा जो आहे चांगल्या मतानं निवडून यावं हीच परमेश्वराक चरणी प्रार्थना करतो. आणि त्याला जे तर हे विजयी भाऊ म्हणून आशीर्वाद देतो. काय सांगतील, आपला मुलगा उभा आहे, कसा वाटतं? आज मला खूप छान वाटते. मी आतापर्यंत झेंडेच धरत आहे, आता माझ्या मुलाचा धरतीये, माझ्या मुलाची रॅली, प्रचार रॅली काढतीये. तर हे आता मी सांगू शकत नाही की मला किती आनंद होतोय. हे अभिमानास्पद माझं मी करते. आणि माझी लढाई, माझं स्वप्न होतं की मी किंवा माझ्या मुलाला मी नगरसेवक करेल. मी हार जीत याच्याकडे नाही बघितलं. फक्त मला अत्यंत आनंद याचा वाटतोय की मी स्वतः आज माझ्या मुलाची लढाई लढते. आणि माझ्या मुलासाठी महिलांना काय मेसेज देणार? माझ्या महिलांना मी हेच सांगणार आहे की आज तुम्ही वनिता ठाकूर ह्यांना ओळखता आणि ह्यांना माझ्या चेहऱ्याकडे बघून एक आईचं तुम्हाला एकच प्रार्थना आहे. मी आई म्हणून सांगते की मी जे कष्ट केलेले आहे त्या कष्टाचं फळ मला आशीर्वाद रूपी त्यांनी द्यावं, हीच मला त्यांना मागणी आहे. सागर भैया तुम आगे बढ़ो. यस. मी आकाश सागर वनिता सुनील कुमार ठाकूर, प्रभाग क्रमांक 4 मधून अनुसूचित जमाती एसटी कॅन्डिडेटचा अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे. माझा बटन क्रमांक 6 आणि माझी निशाणी आहे हॉकी, ABCD. ज्यावेळेस तुम्ही मतदान करण्यासाठी जाशाल तर ABCD, तर ब मध्ये फिका गुलाबी कलर, त्याचा बटन क्रमांक 6 तुम्ही दाबून मला प्रचंड मताधिक्याने विजय करून द्या, अशी माझी विनंती.